हे दोन्ही जे मृतक होते, जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत, ते दारू पिऊन होते. आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा, त्याचं ब्लड सॅम्पल बनवण्यात आलं, तो दारू पिऊन नव्हता. अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं. आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृतक होते, एक तरुण आणि तरुणी, त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे, तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे, ही माझी खात्रीलायक माझी गृहमंत्री माहिती आहे. ज्या पद्धतीनं पहिले विशाल अग्रवालच्या मुलाचं जे ब्लड सॅम्पल होतं, ते ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं, त्यावेळेस प्रयत्न झाला. त्यावेळेस सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीनं शासनाचा दबाव त्याच्यामध्ये होता. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या मुलाला वाचवण्याचा दुसरा प्रयत्न त्यानिमित्तानं राज्य शासन करते आहे, असा माझा खुला आरोप आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.